राजगड, सह्याद्रीच्या कुशीत शांतपणे पवळलेला हा दुर्ग, याने पाहिली आहे स्वराज्याची पहिली तेजस्वी पहाट आणि अनुभवला आहे मराठा पराक्रमाचा धगधगता सूर्य. आई जिजाऊंच्या संस्कारातून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 26 अमूल्य वर्ष याच गडाच्या साक्षीने जगली. म्हणूनच हा राजगड हा फक्त एक किल्ला नाही, तो आहे स्वराज्याची अस्मिता, शिवशाहीचा अभिमान, जिथे महाराजांनी स्वराज्याच्या स्वप्नाला आकार दिला आणि महान मराठा साम्राज्याचा अभेद्य पाया रचला. राजधानीनंतर रायगडला गेली, पण महाराजांचं मन ते सदैव इथेच या राजगडावरच राहिलं. आणि म्हणूनच शतकानुशतके एकच आवाज घुमतो, गडांचा गड, राजांचा गड, आपला राजगड. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा प्रशांत. आज आपण आलो आहोत गडांचा राजा, राजांचा गड, राजगडवरती. तर आपण आत्ता सध्या आहोत पाली दरवाजा साईडने. तर आपण इथंच पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात की कशा प्रकारे इथं गर्दी आहे. ॲक्च्युली आज वीकेंड आहे, सो त्याच्यामुळं हे साहजिकच आहे की आज गर्दी असणार आहे. सो चला करूयात आता आपल्या ट्रेकला सुरुवात. सकाळचं कोवळं ऊन, थंड वारा आणि पाली गावाचं शांत वातावरण अनुभवून आम्ही आपल्या ट्रेकला सुरुवात केली. पार्किंग केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला इथे एंट्री फी द्यावी लागते आणि मग सुरू होतो राजगडाच्या जंगलातून जाणारा सुंदर प्रवास. पहिले काही मिनिटाचा ट्रेक हा एकदम डीप जंगलातून जातो. ओल्या मातीचा सुगंध, झाडांची दाट सावली आणि पक्ष्यांचा किलबिलाट. हा रस्ता जरी थोडा खडतर असला तरी प्रत्येक पावलावर निसर्गाचं नवीन सौंदर्य पाहायला भेटतं. अर्ध्या तासाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचलो आता या दगडी पायऱ्यापाशी आणि इथं आल्याच्यानंतर खरंच आपला सगळा थकवा दूर होतो. कारण की आपल्याला पाठीमागे दिसतोय तो आहे राजगड आणि समोर दिसतोय तो आहे तोरणा. राजगड आणि तोरणा हे जणू मराठा साम्राज्याचे दोन डोळे. दोन्ही किल्ले एकमेकांना नजरेत ठेवतात आणि ऑक्टोबर दरम्यान फुललेली फुलं, हिरवीगार डोंगरांग आणि धुक्याचं आवरण हे सगळे एक स्वप्न होतंच वाटत होतं. पाली दरवाजा, हा दरवाजा म्हणजे गडाची अभेद्य ओळख. इथे एक नाही तर दोन दरवाजे आहेत. एक आहे बाहेरचा आणि दुसरा आहे आतला. शत्रूला गोंधळण्यासाठी, त्यांचा वेग रोखण्यासाठी आणि गडाचे संरक्षण अधिक भक्कम करण्यासाठी महाराजांनी ही अद्भुत रचना खास तयार केली असावी. ह्या दरवाज्यातून आत पाऊल टाकले की क्षणभर काळ थांबतो आणि आपण सरळ पोहोचतो शिवरायांच्या त्या सुवर्णयुगात. आपण आत्ता आलो आहोत पद्मावती माचीवरती आणि इथेच माझ्या पाठीमागे आहे राणीवासा तलाव. ह्या साईडला तुम्ही पाहू शकतात की सदर दिसते आणि पाठीमागेच राजगडाचा बालेकिल्ला दिसतोय. तर या पद्मावती माचीवर बरेच असे पॉईंट्स आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो. पद्मावती माची ही आहे राजगडाची हृदयस्थानी माची. इथेच होते महाराजांचे निवासस्थानी तंबू, इथेच होती सैनिकांची वस्ती आणि इथूनच चालत असे गडांचे संपूर्ण दैनंदिन प्रशासन. याच ठिकाणी बसून महाराजांनी अनेक भव्य युद्धांची आखणी केली असावी आणि याच भूमीने अनुभवलाय त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत भावनिक क्षण, साईबाईंचे निधन. म्हणूनच हा गड महाराजांच्या मनाशी आणि भावनांशी खूप खोलवर जोडलेला आहे. जरी नंतर राजधानी रायगडाला हलवली गेली तरी लोक आजही म्हणतात महाराजांचं मन ते सदैव या राजगडावरच राहिलं.
या माचीवर आल्यावर आपल्याला पाहायला भेटतं मंदिर, सदर, पद्मावती तलाव आणि इतिहासाशी जोडलेली साईबाईंची समाधी. हे प्रत्येक ठिकाण महाराजांच्या जीवनातील एक एक भावनिक अध्याय शांतपणे सांगत राहतं. तर मित्रांनो, आपण आत्ता पाहिली पद्मावती माची आणि आता चाललो आहेत आपण या गडावरच्या दुसऱ्या माचीवर म्हणजेच सुवेळा माचीवर. तर आपण आता होतो पद्मावती माचीवरती, जी आहे ह्या बाजूला आणि त्याच्या अगदी बाजूला जिथं पाहू शकतात की बाले किल्ला आहे आणि त्याच्या खालच्या बाजूने जे पायवाट आहे, तर त्या पायवाटेनेच आपण इथपर्यंत आलेलो आहे, म्हणजेच सुवेळा माचीवरती आलेलो आहे. साधारण पद्मावती माचीवरून सुवेळा माची येण्यासाठी एक हार्डली 15 मिनिट लागतात. सुवेळा माची ही माची म्हणजे राजगडाची सगळ्यात लांब, मजबूत आणि अभेद्य तटबंदी. जिच्यावर उभं राहिलं की असं वाटतं सह्याद्रीचा संपूर्ण नजारा जणू राजगडासमोर नतमस्तकच होतोय. सो आपण आत्ता आलो आहोत नेड्यावरती आणि नेडं म्हणजे एक नैसर्गिकरित्या पडलेल्या डोंगराला होल, तर तेच पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहेत. आणि इथं तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे गर्दी आहे. वरती पण बऱ्यापैकी गर्दी आहे आणि खाली पण तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे इथं वेटिंग आहे. सो हा पॉईंट आपण स्किपच करूयात आणि जाऊयात या बुर्जाच्याच पुढच्या बाजूला. तो आपण आता सुवेळा माची पाहून चाललो आहेत आता संजीवनी माचीकडे आणि भयानक अशी ताण लागलेली आहे. येताना आम्ही 3 ते 4 पाण्याच्या बॉटल घेऊन आलो होतो, बट ऊनच इतकं भयानक आहे, सगळ्या संपून गेलेल्या आहेत. सो तुम्ही पण जर राजगडावर येत असाल तर मी तरी सजेस्ट कराल की येताना एखादी एक्स्ट्रा पाण्याची बॉटल सोबत कॅरी करा, तसंच खाण्यासाठी पण काहीतरी घेऊन या. सुवेळा माचीचा निरोप घेऊन आता ओढ लागली या गडाच्या तिसऱ्या माचीची, ती म्हणजे संजीवनी माची. नजरेच्या टप्प्यात जिथे पाहावे तिथे फक्त आणि फक्त तो सह्याद्रीचा हिरवागार साज. अवघ्या 15 ते 20 मिनिटाचा हा प्रवास, पण प्रत्येक पाऊल इतिहासाच्या खुणामधून चालल्याचा भास देत होता. आता आलो आहोत संजीवनी माचीवरती आणि ही माची गडाच्या पश्चिमेला जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर दूरपर्यंत पसरलेली आहे. त्यामुळेच मुघल इतिहासकार साकी मुस्तेद खान म्हणतो राजगड म्हणजे 3 स्वतंत्र किल्ले आहेत. त्यांच्या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला जिंकणं अशक्यच होतं. तर त्याची प्रचिती आपल्याला या संजीवनी माचीकडे पाहून नक्कीच येते. आपण आता संजीवनी माची पाहितली आणि आपण आता चाललो आहोत त्या राजगडाच्या मेन पॉईंटकडे, तो म्हणजे ह्या बाले किल्ल्याकडे. तर आपण आता बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यातून वर आलेलो आहेत, म्हणजेच बालेकिल्ल्याच्या फर्स्ट पॉईंटवरती आलो आहेत, जिथंच चंद्रकोर तलाव आहे आणि ब्रह्मेश्वराचं मंदिर आहे. आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकतात की सुवेळा माचीचा व्ह्यू भावांनो. आणि अखेर आपण आलो आहोत बाले किल्ल्यावर. हा भाग म्हणजे राजगडाचा सर्वोच्च मुकुटच. इथे उभं राहिलं की समजतं की का म्हणून हा राजगड महाराजांना इतका प्रिय होता. किल्ल्याची रचना आणि इथून दिसणारा निसर्ग हेच तर सगळं राजगडाला राजांचं गड बनवतं. बाले किल्ल्यावर एकदा डोळे मिटून उभा राहा, असं वाटतं जणू शिवरायांचे पावलांचे आवाज
आजही इथे घुमत आहे. चौफेर दिसणारे सह्याद्रीचे डोंगर आणि दूरवर पसरलेल्या त्या दऱ्या असं सांगतायत की इथं उभं राहणं म्हणजे इतिहासाच्या शिखरावर उभं राहणं. तीन माच्या, पद्मावती, सोहळा, संजीवनी आणि बालेकिल्ला या गडाच्या वैभवाच्या साक्षी आहेत. रायगडला राजधानी हलवली गेली तरी महाराजांचं प्रेम या गडावर कधीच कमी झालं नाही. म्हणूनच लोक आजही म्हणतात राजगड म्हणजे स्वराज्याचं हृदय.